मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. याचा जार पण निर्गमित झालेला आहे. तर जे काही जून ते ऑक्टोबर या दरम्यान 2025च्या जे काही बाधित शेतकरी आहेत यांना आता ही हेक्टरी 13,500 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. याचा शासन निर्णय आलेला आहे आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाई ही कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, संपूर्ण माहिती पाहणार. पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्या असल्यामुळे जे काही शेतकऱ्यांचं बाधित नुकसान झालं आहे हे नुकसान तेव्हा मंजूर करण्यात नव्हतं आलं. पण आता 25 रोजीपासून जे काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आली आहे. कारण की जे काही 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर जे काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होती तेव्हा मिळाली नव्हती. हेच वादळी वाऱ्याने किंवा इतर जे काही पिकाचे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई आणि यासाठीच जे काही विशेष बाबी लक्षात घेऊन शासनाने आपले 80,65,00,000 म्हणजे की यामध्ये कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये बाधित शेतकऱ्यांना जे काही हेक्टरी 13,500 रुपये दरम्यान पैसे मिळणार आहेत. आणि हे शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि कोणकोणते जिल्हे हे पाहूया. सर्वप्रथम आहे नाशिकमध्ये जे काही शेतकरी आहेत त्यामध्ये पात्र शेतकरी आहे आणि त्यानंतर अहिल्यानगर आणि जळगाव या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. या इतर जिल्ह्यांची यादी काय अद्याप आली नाही किंवा इतर जिल्ह्यांची या जारमध्ये नाव काय सांगण्यात नाही आलं. पण ही नुकसान भरपाई लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तसेच ही नुकसान भरपाई तुम्हाला मिळायला पाहिजे होती का नाही हे पण कळवा. कारण की तुमच्या इकडं किती मिलीमीटर पाऊस झाला आणि किती तुमचं नुकसान झालं यावरून अवलंबून असते ही नुकसान भरपाई मिळण्याचं. जी काही माहिती होती ती पुरेपूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी केलेलं आहे. ही कशी वाटली कमेंट करा. त्याच बरोबर जर माहिती आवडली असेल तर लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. मित्रांना पाहुण्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करीत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.